आपल्या आयुष्यामध्ये जीवनाचा प्रवास करत असताना अनेक गोष्टी सत्य आहेत आणि अनेक सत्य असलेल्या गोष्टींपैकीच एक गोष्ट म्हणजे तुम्हा आम्हाला मृत्यू आहे, हे जग सोडून जावं लागणार आहे. तो कितीही श्रीमंत असू द्या, तो कितीही ज्ञानी असू द्या, तो कितीही पंडित असू द्या, कितीही चतुर असू द्या, अनेकांना फसवू शकतो तो त्याच्या बुद्धीप्रमाणे, पण मृत्यूला मात्र कोणी फसवू शकत नाही. मृत्यू कोणालाही चुकणार नाही, प्रत्येकाला जावं लागणार आहे. जर प्रत्येकाला मृत्यू आहे आणि प्रत्येकाला जावंच लागणार आहे, तर मग आमचा मृत्यू कसा असावा, आमची शेवटची वेळ कशी असावी, याचं मार्गदर्शन या ठिकाणी माऊली आमचं करतात, भगवंत करतात. भगवंत म्हणतात, माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे एखादा पेटता दिवा आहे आणि त्या पेटत्या दिव्यावर जर आपण झाकण ठेवलं, कळतंय ना, तो कधी विझून जातो ना, ते कोणालाही पता लागत नाही, कोणालाही पत्ता लागत नाही. त्याप्रमाणे माणसाचं जाणं असावं, बरं का. आणि तसं जाणं व्हावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी ज्याच्या गुणे, ज्याच्या बळाने, ज्याच्या सामर्थ्याने हा दिवा तेवत आहे की नाही, त्याच्या स्मरणात पाहिजे. त्या देवाचं स्मरण आम्ही राहिलं पाहिजे, त्या देवाचं स्मरण आम्ही केलं पाहिजे, त्या देवाचं नामचिंतन आम्ही केलं पाहिजे. ओवीवर अर्थपूजा बांधण्या आधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या चिंबीपाडा या गावातील हरिभक्त परायण कैलासवासी शंकर हरी शेलार बाबांना सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात काळूराम दादा असतील, कैलासवासी रमेश दादांची मुलं असतील, त्यांचा परिवार असेल, सुभाष दादा असतील, शरद दादा असतील, बाबांच्या मुली कमलताई असेल, विमलताई असेल, प्रेमाताई आणि नीताताई, अर्थात जिला आपण प्रेमाने बाई म्हणतो, या मुलांचं मातृक्षेत्र 3/6/1998 साली हरपलं गेलं. आई सोडून गेली आणि त्यानंतर या 8 भावंडांपैकी आमचे रमेश दादा गेले. बाबाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दुःख आलं, अनेक प्रकारचे धके चपेटे बाबांनी सहन केले, पण सगळ्या प्रसंगाला सामोरे जात असताना, सगळ्या दुःख सहन करत असताना, सगळ्या दुःखाचं निवारण करत असताना एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून बाबांनी कार्य केलं. आदर्शयुक्त जीवन बाबा जगले आणि मला सांगायला, जरी प्रवचन हे दुःखाचं असलं, ऐकताय ना, एखादा माणूस ज्या वेळेला जातोय त्यावेळेला आपण उत्तर कार्यांचं प्रवचन आयोजित करत असतो आणि उत्तर कार्यांचं प्रवचन हे दुःखदच असते, कारण आपल्यातून एक माणूस निघून गेलेला असतो.
पण या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की बाबांनी 101 वर्ष या ठिकाणी कार्य केलं आणि बाबांच्या वयाच्या 102व्या वर्षी तुमचा आमचा बाबांनी निरोप घेतला. बाबांचं वृद्धापकाळाने बोलता चालता निधन झालं. बोलता चालता निधन झालं. मूळचे शेतकरी आणि शेतीला जोड देऊन धंदा दुग्ध व्यवसाय. हा दुग्ध व्यवसाय करत असताना, दुधाचा व्यवसाय करत असताना, दूध धंदा करत असताना अतिशय मेहनत घेतली बाबांनी. अतिशय काबाड कष्ट केले आणि आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. आपल्या मुलांचं संगोपन केलं. आपल्या मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार केले आणि खऱ्या अर्थानं मुलांना चांगल्या मार्गाला जावं, त्यांनी चांगल्या प्रकारे कार्य करावं म्हणून बाबांनी मार्गदर्शन केलं. मुलींनीही ज्या ठिकाणी दिल्या त्या ठिकाणी आनंदाने राहावं, त्या घराला घरपण द्यावं. ज्या कुळात त्या गेल्या त्या कुळाचा कुलाचार त्यांनी पालन करावा, अशा प्रकारे बाबांनी मार्गदर्शन केलं. आणि मदभाग्य एवढं बाबांचं की मुलांना मार्गदर्शन करण्याचं भाग्य तर बाबांनाच लाभलं, पण नातवंडांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं भाग्य बाबांना लाभलं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की बाबांची पतवंड सुद्धा लग्नासारखी आहेत. त्यांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं भाग्य बाबांना लाभलं. या ठिकाणी माऊली आम्हाला ओळख करून देत असताना या 8व्या अध्यायातील ओवी क्रमांक 98 आणि 98व्या ओवीमध्ये माऊली म्हणतायत का झाकली ये घटीचा दिवा नेणी जे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. इथे आल्यानंतर ज्या वेळेला मला या परिवाराने बाबांच्या मृत्यूविषयी सांगितलं त्यावेळेला या ओवीची मला आठवण झाली बरं का. आणि म्हणून म्हटलं चला या ओवीवर आपण पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने चिंतन करूयात. कारण भगवंताने जे आम्हाला शरीर दिलेलं आहे ते शरीर जसंच्या तसं भगवंताच्या चरणी अर्पण करणं हे सगळ्यांच्याच नशिबात नसतंय. तुमच्या एक आणि माझ्या काही सगळ्यांच्याच नशिबात नसतंय. पण ज्या वेळेला भगवंताने आपल्याला जसं शरीर दिलंय तसं त्याला अर्पण केलं ना की शरीर दिल्याचा आनंद त्यालाही होतो. हे समजतंय. एखाद्याकडून जर आपण एखादी वस्तू काही वापरासाठी आणली, जशी आणले तशी जर त्याला परत केली तर आनंद वाटतोय. बिघडवून परत केली तर देणाऱ्यालाही दुःख वाटते आणि त्याची परत करतोय त्याला घेणाऱ्यालाही दुःख वाटते बरं का. देणारा कदाचित देऊन मोकळा होतो पण घेणारा त्याच वेळेला विचार करतो परत तू मागायला ये, परत फक्त येतो मागायला. तसं देवाने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे. ज्या वेळेला आम्ही बिघडवून त्याला परत करतोय ना त्यावेळेला मग देवाला पण वाटत असेल ना परत येस तू मागायला. समजतंय. बाबांच्या विषयी जर सांगायचं झालं तर बाबांना 101 वर्ष या ठिकाणी कार्य केलं बाबांनी. 101 वर्ष बरं का. त्यांची जन्मतारीख आहे 13/8/1923 आणि मृत्यूची तारीख आहे 15/9/2025. बघा 102व्या वर्षी बाबांनी या ठिकाणी निरोप घेतलेला असताना सुद्धा बाबांना चष्मा लागला नव्हता. समजतंय.
बाबांना ऐकायला व्यवस्थित येत होते आणि विशेष म्हणजे बाबा शेवटच्या श्वासापर्यंत स्पष्ट बोलत होते, स्पष्ट बोलत होते. बरं का? बरं, मदभाग्य एवढं ज्या माणसाने आयुष्यामध्ये परमार्थ केलेला आहे ना, देवाचं नामचिंतन ज्याने केलंय ना, परमार्थ भक्ती नामचिंतन भजनाची आवड ज्यांना, एक आदर्शयुक्त मृत्यू बाबांचा, आदर्शयुक्त मृत्यू. म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी माऊलींनी वर्णन केलंय की नाही, का झाकली या घटीचा दिवा नेणी जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. शनिवारी उपवास करायचा आहे. शनिवारचा उपवास झाल्यानंतर त्याच दिवशी आपल्या पोरांना सांगायचंय मी सोमवारी जाणार आहे. समजतंय का? आणि देवाकडेही प्रार्थना करायची, देवा मला सोमवारीच जायचंय. रविवार निघून गेल्यानंतर सोमवारच्या वेळेला मुलांना सांगावं, अरे मला आंघोळ करायची, पाणी तापत ठेवा, पाणी गरम करत ठेवा. आणि ताई साहेब या ठिकाणी होते वाटतं, मोठी ताई विमलताई की कमलताई कोण होत्या, बाबांचे पाय दाबतायत, बाबांशी बोलतायत. शरद दादा दूध काढायला जात असताना सांगतायत बाबा की अरे तो आला की मग मला आंघोळ घाल, तो आला की मला आंघोळ घाल. आणि इकडे त्यांची मुलगी पाय दाबता 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 बाबांची प्राणज्योत कधी मावळली तिलाही कळलं नाही. कुठल्याही प्रकारची धडपड नाही, धावपळ नाही, कुठल्याही प्रकारच्या वेदना नाहीत, कुठल्याही प्रकारची म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की वेगळं असं काही नाही आहे. भगवंताचं नाम चिंतन करता 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 बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खर तर आमचाही प्रयत्न त्यासाठीच आहे. ज्यांच्या पुढ्यात मुलं कार्य करतायत, सुना आहेत, नातवंड आहेत, पतवंड आहेत, बरं का, जाताना अमुक मुलाला बोलवून घ्या, तमुक मुलाला बोलवून घ्या, मुलीला बोलवून घ्या, नातवाला बोलवा, पतवंडांना बोलवा. या सगळ्यांची गवस करणारी माणसं आम्ही अनेक बघितलेली आहेत. पण अशा रीतीने भगवंताचं नामस्मरण करता करता प्राणज्योत कधी मावळली हे त्यांचे पाय दाबणाराला सुद्धा कळू नये, घरातल्या माणसांना सुद्धा कळू नये. एवढ्या शांतपणे बाबांनी या जगाचा निरोप घेतला, त्यांनी देह ठेवला. बरं का, मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये खूप फरक आहे. मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये खूप फरक आहे. ज्याचे श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे त्याला मृत्यू म्हणतात. समजतंय ना? श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे त्याला मृत्यू म्हणतात. ज्याचे श्वास बाकी आहे पण जगणं संपलेलं आहे त्याला मोक्ष म्हणतात, त्याला मोक्ष म्हणतात. खरं तर या ठिकाणी कार्य करत असताना माणसाचं जे आद्य कर्तव्य आहे ते म्हणजेच देवाचं नामचिंतन करणं, देवाचं कार्य करणं, धर्माचं कार्य करणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे. आणि तेच कार्य करत असताना बाबा माळकरी होते, हरिभक्त परायण होते. आणि हरिभक्त परायण असतानाच बाबांनी, माळकरी असतानाच तुमचा आमचा निरोप घेतला. अखंड नामस्मरण करणं, देवाचं भजन करणं. टीव्ही जरी लावली तरी टीव्हीवर कीर्तना व्यतिरिक्त दुसरं काही नाही. बरं का, आणि एवढी आवड होती त्या कीर्तनाची सुद्धा, भजनाची सुद्धा,
की त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आवडलं नाही. म्हणून बाबांचा मृत्यू अगदी आदर्शयुक्त झाला. बाबांनी तुमचा आमचा निरोप घेताना अगदी आदर्शयुक्त खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुमचा आमचा निरोप घेतला. का झाकलीये घटीचा दिवा नेणी जे काय झाले केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. तो दिवा कार्य करण्यासाठी, प्रज्वलित होण्यासाठी ज्याचं सामर्थ्य आहे, त्या भगवंताचं आम्ही स्मरण ठेवलं पाहिजे, त्या भगवंताचं आम्ही नामचिंतन केलं पाहिजे. हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक या 4 प्रकारचं तेल त्या दिव्यामध्ये टाकले भगवंताने. आणि जोपर्यंत या 4ही प्रकारची शिल्लक बाकी आहे ना, तोपर्यंत मनुष्य कार्य करत असतो. जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे ना, तोपर्यंत मनुष्य कार्य करत असतो. कार्य करण्याचं बळ मनाकडे आहे ना, तोपर्यंत मनुष्य कार्य करत असतो. कायिक, मानसिक, वाचिक आणि आर्थिक. बरं का? हे 4ही प्रकारचं बळ भगवंताने आम्हाला दिलेलं आहे, देवाने आम्हाला दिलेलं आहे. आणि जोपर्यंत ते बळ आहे, जोपर्यंत ते सामर्थ्य आहे, तोपर्यंत आम्ही कार्य करत असतो. एकदा काय एक एक प्रकारची शिल्लक संपली की मग वात शिल्लक असताना सुद्धा दिवा विझला जातो. बरं का? तेल संपल्यानंतर वात शिल्लक राहते ना, दिवा विझतो. बरं का? आणि म्हणून ज्याच्या बळाने आम्ही कार्य करतोय ना, त्याची ओळख आम्ही घेतली पाहिजे, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. ते देवाचं कार्य जर आम्ही केलं, तर देवाचं नामस्मरण जर आम्ही केलं, तर सगळ्या बंधनातून आम्ही मुक्त होऊ. आणि सगळ्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल ना, तर भगवंताचं नामस्मरण आहे, भगवंताचं नामचिंतन आहे. सगळ्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग. बरं का? आता तसं जर पाहायला गेलं तर बाबांनी इथे 102 वर्ष कार्य केलं. 8 मुलं सांभाळली, त्यांचं संगोपन केलं, त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार केले, नातवंडांवर संस्कार केले, पतवंडांवर संस्कार केले, नातवंडांना पतवंडांना मार्गदर्शन केलं. आणि त्यांच्या संस्काराची जाणीव आज त्यांच्या मुलांकडे आपल्याला होते, त्यांच्या मार्गदर्शनाची जाणीव आज त्यांच्या मुलांकडे आपल्याला होते. खरं तर मी शेलार परिवाराचे आभार मानू इच्छितो या ठिकाणी आजच्या या प्रवचनाच्या निमित्तानं, कारण बाबांच्या सेवेमध्ये ते कमी पडले नाहीत. मग बाबांची मुलं असतील, बाबांच्या सुना असतील, नातसुना असतील, नातवंड असतील, मुली असतील, हा संपूर्ण शेलार परिवार असेल, कुठेही कमी पडले नाहीत बाबांच्या सेवेमध्ये. शेवटच्या श्वासापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे बाबांची सेवा केली. आणि आज त्या मुलांकडे जी कर्म आम्हाला पाहायला मिळतात ना, ज्या गुणांचं दर्शन होत आहे ना, हे खऱ्या अर्थानं बाबांनी त्या मुलांना दिलेली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. विचाराची श्रीमंती, विचाराची श्रीमंती. खर तर चिंबी पाडा ऐकून होतो, पण येण्याचा योग या परिवारातील जावई आमचे नडगावचे दीपक दादा लोणे यांच्या निमंत्रणावरून या ठिकाणी हे सेवा करण्याचं भाग्य लाभलं. या परिवारातील दुसरे जावई असतील दीपक दादा गोळे. आज पहिली वेळ जरी यांच्याकडे यायची असली तरी बाबांच्या मुलीकडे माझं नेहमी जाणं असतंय, अर्थात दीपक दादांकडे माझं नेहमी येणं जाणं असतंय.
आई वडिलांनी केलेले संस्कार हे त्या मुलांच्या आचरणावरून कळतंय, वागण्यावरून कळतंय, बरं का. आज जर पाहायला गेलं कलियुगामध्ये अनेक घरं अशी पाहायला मिळतात, पाहुण्याने घरात पाय का दारात पाय आतमध्ये भांडी वाजली जातात लगेच, बरं का. आणि पाहुण्याने समजा घरात पाय का दारात पाय अशी अवस्था जर असेल ना, भांडी वाजायला लागली, तर त्या पाहुण्याने तिथं चहाला थांबू नाही. खरंय का खोटं आहे? पण आज माझा अनुभव असा आहे की दीपक दाता असो वा नसो, पण कधीतरी आमचं जाणं त्या घरी झालं तर चांगल्या प्रकारे ताईसाहेब बसूट करतायत. त्याचप्रमाणे काहीतरी घ्या, काहीतरी घ्या. बरं, माणसाला खायला दिल्यावरच मनुष्य चांगला मोठा होतो किंवा चांगल्या गुणांचा असतो असं काही नाही. प्रेमाचे 2 गोड शब्द जरी माणसाशी बोललं तरी पण माणसाला त्याचे संस्कार आणि त्याचं वागणं कळतंय. या मुलांकडे जे चांगले गुण आहेत ना, हे त्यांच्या आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत, आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत. आणि त्याचं श्रेय आपणच नाही, संत सुद्धा, जगद्गुरु तुकोबा सुद्धा आई वडिलांना देत आहेत. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आमच्या घरातली खरी श्रीमंती जर कुठली असेल ना, तर आमच्याकडे असलेल्या किंवा आमच्या मुलांकडे असलेले श्रीमंत विचार, पैसा नाही, बरं का. तुम्ही पैशाची श्रीमंती जर मोजत असाल ना, नोटांची श्रीमंती जर मोजत असाल ना, तर हा तुमचा भ्रम आहे. कारण पैशाच्या श्रीमंतीविषयी, नोटांच्या श्रीमंतीविषयी सांगताना असं म्हटलेलं आहे, संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. दुपारच्या वेळेला जेव्हा आम्ही प्रवास करतोय की नाही, त्यावेळेला प्रवास करत असताना भर उन्हामध्ये जर आम्ही जात असू ना, तर आमची सावली आम्हाला सोडत नाही. खरंय की खोटं आहे? दुपारच्या वेळेला आम्ही प्रवास करत असताना आमची सावली आम्हाला सोडत नाही. त्या सावलीचा आम्हाला अभिमानही असतो. त्या सावलीकडे बघितल्यानंतर आमच्या मनामध्ये असा विचार येतो, हाय का नाही माझ्या बरोबर चालते, मला सोडत नाही. पण जिचा अभिमान आम्हाला दुपारच्या वेळेला असतो ना, तिलाच जर आम्ही संध्याकाळच्या वेळेला शोधली तर आमचीच सावली एवढ्या दूर गेलेली असते की आमच्याच डोळ्यांना दिसत नाही, आमच्याच डोळ्यांना दिसत नाही. मग सगळ्याच प्रकारची सावली आली त्याच्यामध्ये. म्हणून आमची श्रीमंती जर आम्हाला पाहायची असेल, आमच्या श्रीमंतीचा जर आम्हाला अनुभव घ्यायचा असेल ना, तर आम्ही पैशाच्या नोटा मोजता कामा नाही, आम्ही आमच्याकडे किती आर्थिक बळ आहे ते पाहता कामा नाही. खऱ्या अर्थानं आमच्याकडे असलेले श्रीमंत विचार ही भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आमच्याकडे असलेले विचार हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि म्हणून विचार संपन्न जर आम्हाला व्हायचं असेल तर त्यासाठी आम्ही गाथा वाचली पाहिजे, गीता वाचली पाहिजे, संतांचा अभ्यास केला पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. जर विचाराने श्रीमंत व्हायचं असेल तर, बरं का. आम्हाला जे काही आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतंय ना, जे प्राप्त होतंय ते आम्ही आमचं समजतोय, जे मिळतंय ते आम्ही आमचं समजतोय, आणि आमचं म्हणून त्याची ओळख करून देत असतो. रस्त्यातून जात असताना सुद्धा आम्ही पाहुण्यांना सांगतो, ते समोर घर दिसतंय ना, ते माझं आहे. सांगितलं पाहिजे, हरकत नाही, कारण आपण सांगितल्याशिवाय पाहुण्यांना माहिती होणार नाही. पण पाहुण्यांना माझं आहे घर असं सांगत असताना आपल्या मनात विचार पाहिजे, याच्या आधी आज्याचं होतं, पंजाचं होतं, वडिलांचं होतं, आज ते माझं आहे. म्हणजे उद्या मीही माझी होणार आहे. जरी आज आजी असलो तरी उद्या मीही माझी होणार आहे. समजतंय ना?
कधीतरी शेताच्या बांधावरून जाताना आम्ही त्याच पाहुण्यांना सांगतो, ह्या बांधापासून तर ते लांब उंबराचं झाड दिसतंय ना, त्या झाडापर्यंत एक गट, हा अख्खा एक गट. आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. आपला आजोबा पण त्याच बांधावर उभा राहून पाहुण्यांना सांगायचं. फक्त फरक एवढाच आहे, पाहुणे पण वेगळे आहेत ना, सांगणारा वेगळा आहे. जागा तीच आहे. आम्ही सांभाळायचं आहे, आम्ही टिकवायचं आहे, आम्ही वाढवायचं आहे. फक्त हे सर्व करत असताना आम्ही त्याच्यामध्ये गुंतायचं नाही, अडकायचं नाही, लिप्त राहायचं नाही. वेळ आली की सोडता आलं पाहिजे, वेळ आली की विसरता आलं पाहिजे. वेळेला त्याग करता आला पाहिजे, त्याचा त्याग करता आला पाहिजे. आणि अशा प्रमाणे आपल्या बाबांनी खऱ्या अर्थानं गेली कित्येक वर्ष परमार्थ केला, भगवंताचं नामस्मरण केलं, भजन केलं, देवाचं स्तवन केलं. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये न अडकता, ऐका, कुठल्याही मायेमध्ये न अडकता, कुठल्याही वाईट विचारामध्ये न अडकता, कुठल्याही वाईट लोभामध्ये न अडकता, ज्याप्रमाणे माऊलींनी या 8व्या अध्यायातील 98व्या ओवीमध्ये मार्गदर्शन केलंय ना, त्याप्रमाणे एखादा दिवा आणि त्याच्यावरती झाकण ठेवल्यानंतर तो कधी विझतो आम्हाला पत्ता लागत नाही, त्याप्रमाणे आमच्या बाबांचं जाणं झालेलं आहे. अर्थात या शेलार परिवाराचे पिताश्री हरिभक्त परायण कैलासवासी शंकर नारायण शेलार, शंकर हरी शेलार. नावात पण खूप काही आहे ना, नाही का? नावात पण खूप काही आहे की नाही? तिकडे पाहण्याच्या आधीच सांगणार होतो की बाबा जर शंकर तर आई 100% पार्वतीच असेल. काय, आईचं नाव पार्वतीच ना, बरोबर आहे की नाही? ही भानसावरची ठेवलेली नाव आहेत. खरं आहे की खोटं आहे? आता बाबा पण नाहीत आणि आई पण नाही, पण मी सांगतो तुम्हाला 100% भानसावरचं ठेवलेलं नाव असेल. कारण नवरा जर शंकर असेल ना, तर बाई पार्वती, नाही का? आता आमची आई तर गेली पार्वती, दुसरी पार्वती आहे का बरं इथे एखादी कोणी आहे का? नवरा जर राम असेल तर बाई सीता. नवरा जर पांडुरंग असेल तर बाईचं नाव रुक्मिणी असेल, आहे का? सीता, रुक्मिणी, पार्वती असल्या तरी लुगड्यावाल्या असतील, साड्यावाल्या नसतील. कारण धोत्रावालं शंकरच राहिलं नाही, पांडुरंगच राहिला नाही, पॅन्टवाला काय, जीन्सवाला रामच राहिला नाही. बाकीचा विषय लांबच गेला. जीन्सवाला राम म्हणजे तरुण, राम नाही राहिला तरुण, शंकर नाही राहिला तरुण, पांडुरंग नाही राहिला, तर पार्वती, सीता आणि रुक्मिणी आम्हाला कशी पाहायला मिळेल बरं? आणि म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने माऊली ओळख करून देतात ना, त्या पद्धतीने बाबाने देह ठेवला. त्याला कारण काय, तर अखंड भगवंताचं नामस्मरण केलं. ज्याने आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक या चारही प्रकारची शिल्लक ज्या भगवंताने आम्हाला दिलेला आहे ना, त्या भगवंताच्या स्मरणामध्ये कार्य केलं, त्या भगवंताच्या स्मरणामध्ये कार्य केलं. म्हणून त्यांचा मृत्यूचा सोहळा झाला. समजतंय ना? आमच्या जीवनामध्ये आम्ही अनेक प्रकारचे सोहळे आयोजित करत असतो आणि अनेक प्रकारचे सोहळे सांगितलेले आहेत. अगदी जन्माच्या आधीपासून सोहळे आहेत, जन्माच्या आधीपासून मृत्यूच्या नंतर पर्यंत, बरं का? जन्माचा सोहळा आमचा कसा झाला आम्हाला माहिती नाही, कारण आम्हालाच त्या टायमाला काही माहिती नव्हतं.
हे जगात आलो आम्ही रडत आलो, हसत नाही आलो. सगळे रडत आलोय आपण. आमचा जन्म झाल्यानंतर आम्हाला ज्यांनी बघितलं ते हसायला लागले, त्यांना हसू आला. बाळ जन्माला आलं म्हणून, ते बाळ सुखरूप जन्माला आलं म्हणून, ते बाळ सुखरूप जन्माला येऊन त्याची आई ही सुखरूप आहे म्हणून हसायला लागले सगळे. आम्ही मात्र रडत आलो. कबीर महाराज म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. जग हसलं आणि जगाने हसत आम्हाला स्वीकारलं. आम्ही मात्र ह्या जगामध्ये येताना रडत आलेलो आहोत. आम्हाला जन्मानंतर मृत्यू येईपर्यंत मधल्या काळामध्ये आयुष्यात आम्हाला काय करायचं आहे? ऐसी करणी करे नरका नारायण मंच. काय ह्या आयुष्याच्या काळामध्ये, या जीवनाच्या मार्गामध्ये प्रवास करत असताना मला काय करायचं आहे? ऐसी करणी करे हम हसे जग रोये. येताना जरी आम्ही रडत आलो असेल ना, तरी जाताना आम्हाला हसत या जगाचा निरोप घेता आला पाहिजे, हसत निरोप घेता आला पाहिजे. आणि त्या पद्धतीने सांगून, ऐका, मुलांना विचारून सांगून बाबांनी निरोप घेतलेला आहे. शनिवारी बाबा बोलतात सोमवारी मला जायचं आहे, सोमवारी सकाळी म्हणतायत आज मी जाणार आहे. बरं का? वंशपायण आणि जन्मजय राजा यांचा संवाद चालू आहे. बरं का? काय म्हणतो तो? शेजारी विचारतोय बाबा कुठे गेले? तो मुलगा बोलतोय देव पूजा करतायत, देव पूजा करतायत. ज्या दिवशी आम्हाला आमचं मी बाजूला सारून देव पूजा करतायत हे कळेल ना, निर्गुण ब्रह्म सगुण ब्रह्म यांची जाणीव आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. पिंड आणि ब्रह्मांड ऐक्य आहे याची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त मी बाजूला सारा. आम्ही मी पुढे करून सगळं काही कार्य करायला जातो ना, म्हणून आम्हाला प्राप्ती होत नाही, सगळं अनुभवता येत नाही. मी करतोय. कधीतरी शोधा ना तो मी कुठे आहे, कधीतरी शोधा मी कुठे आहे, कधीतरी त्या मीचा विचार करा. प्रत्येक तत्वाना तत्व जरी बाजूला केली तरी मी सापडत नाही. प्रत्येक तत्वाना तत्व जरी बाजूला केली तरी मी सापडत नाही. हात आहे, पाय आहे, कान आहे, नाक आहे, त्वचा आहे, जीभ आहे, डोळा आहे. प्रत्येक तत्व बाजूला करा तुम्ही, मी नाही आहे. तो त्या साधूला सांगतोय, महाराज म्हणे अनेक शिष्य आहेत तुमचे, काही शिष्य किती आनंदी आहेत, परमानंद परमसुख त्यांना प्राप्त झालेला आहे. आनंदाने परमार्थ करतायत, आनंदाने भगवंताचं नामचिंतन करतायत. उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय, आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय. मी कशात कमी पडतोय? त्या साधूंना सांगतोय तो शिष्य, विचारतोय. ते जर एवढे आनंदी आहेत तर मीही तुमचाच शिष्य आहे ना, मग मला आनंद का नाही, मला परम समाधान का नाही, मला परम सुख का नाही, मला परमानंद का होत नाही? मी कशात कमी पडतोय? मग त्याने सांगायला सुरुवात केली, मी देवपूजेत कधी काही कमी पडत नाही. मी देवाला सगळ्यात मोठे हार वाहतोय. कोणाचे एवढे मोठे हार नसतात, मोठा हार माझा असतो, सगळ्यात मोठा हार माझा असतो. लोक तरी लहान लहान फुलं आणतात त्या देवाला वाहायला, मी कधीच लहान फुलं आणत नाही, मोठी फुलं आणतो देवाला वाहायला. आणि इतर लोकांकडे मी पाहतोय ना, जे घरात तेल असेल ते तेल दिव्याला वापरतात. आपला तसा नाही, तुपाशिवाय दिवा लावत नाही.
मी तुपाशिवाय दिवा लावत नाही, मी सुगंधी अगरबत्ती शिवाय देवाला अगरबत्ती दाखवत नाही, मी मोठे हार वाहतोय, मी मोठी फुलं देवाला अर्पण करतोय, मी देवाच्या बाबतीत कधीही काही कमी पडत नाही, तरी सुद्धा मला समाधान मिळत नाही. याला कारण काय? ते साधू म्हणतायत तुला सगळं मिळेल मी मेल्यावर. फरक कळला का? पहिला सगळा व्यवस्थित ऐकला ना? का फक्त फुला, हार, तुपाचा दिवा ना अगरबत्तीच ऐकली, त्याच्या पुढचा शब्द ऐकलाच नाही. मी तुपाचा दिवा लावतोय. दादा, ज्याच्या बळावर तू मी बोलतोय ना तो निघून गेला ना तर तुझ्या उशाला तेलाचा दिवा लावायला लागेल. काय समजतंय का नाही? मी मेल्यावर म्हणजे साधू मेल्यावर नाही, तुझ्या अंतःकरणामध्ये जो मी आहे ना तो जोपर्यंत मरत नाही ना, त्याची ओळख जोपर्यंत तुला होत नाही ना, तो